हाय गाईज, मी तुमची त्रिशा आणि मला तुम्ही खूप दिवसांनी बघत असाल आता आणि खूप दिवसांनी ब्लॉग चालू केला. मी आता आली आहे माझ्या बहिणीच्या घरी. माझ्या बहिणीच्या मुलाचा आहे बर्थडे, तर मी तुम्हाला दाखवते. मी आता डायरेक्ट तिच्या इथूनच ब्लॉग चालू केला, कारण की मी आता येताना गाडीवरून आले आणि तिच्या इथून माझं घर पण जवळ आहे. आणि ती बघा सगळे आले बर्थडेसाठी. आता आम्ही चाय पितोय, तुम्हाला दाखवलं ना आम्ही चाय पिताना. बघा चाय प्यायला बसलेत सगळेजण आणि ब्लॉगर इथे जेवण बनवते, पावभाजी बनवते स्पेशल. त्यांना किती दिवस झाले खायची होती पावभाजी. मी माझ्या घरी बनवलेली तिकडे सासरी, पण इकडे माझ्या बहिणीने ते बनवली नव्हती, तर सो मी आता पावभाजी बनवते. ते पण माझ्या बहिणीच्या मुलाचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे मी आता इथे पावभाजी बनवते. जर कोणाला खायची असेल तर नक्की मला ऑर्डर देऊ शकता, या तुम्ही पण खायला. काहीच माझी आता इथे पावभाजी झालेली आहे, तुम्ही पावभाजी बघू शकता. माझी पावभाजी आता झाली आणि आता मी वरनं त्याला बटर टाकते. म्हणजे बटर जरा टाकलं तर थोडी टेस्ट येते त्याला, तर मी सो बटर आता टाकलेला आहे. पण भाजी मी उतरवली आहे, पण त्याच्यामध्ये एक बटर टाकलं ऑलरेडी आणि अजून एक उतरवून आता बटर टाकणार आहे. आपला दुसरा पण बटर त्याच्यात गेलेला आहे. दुसरा पण बटर त्याच्यात आपला गेलाय आणि आता मी वरनं करायला कोथिंबीर टाकणार आहे. तुम्हाला दाखवते कोथिंबीर पण टाकताना. तो गाईज तुमची ब्लॉगर इथे डान्स करते, आमच्या इथे गाणं लावलंय. कोथिंबीर चॉपिंग करता करता डान्स सुद्धा करते. मी आता कोथिंबीर चॉप करते, आता टाकणार आहे कोथिंबीर, ती पण मी तुम्हाला दाखवते. आणि बाहेर आमच्याकडे आता डीजे लागलाय, बर्थडे आहे भावाचा आणि तर जनत सारं मी आता काही ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. तुम्ही बघू शकता. आणि आपली तयार झाली आहे ही पावभाजी. गाईज आपली अशी पावभाजी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता सगळे येतील त्याच्या बाजूवाले बर्थडेला वगैरे, मग मी तेव्हा तुम्हाला दाखवते की बर्थडे आम्ही कसं सेलिब्रेट करतोय किंवा काय करतोय ते. आणि बर्थडे बॉय आमचा आता तयार होतोय. बाकी बनून डेकोरेशन वगैरे आमचं थोडंफार झालेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. भेटू आपण नंतर. बाय. गाईज आणि आमच्या इथे नाचतात, मी तुम्हाला दाखवते. हे बघा. आणि हे एक दुसरं आलंय नाचायला, बर्थडे बॉय हा बघा. तर सो गाईज आता फायनली आमचा बर्थडे चालू होतोय, मी तुम्हाला दाखवते. आणि ह्यांचा फोटोशूट चाललाय. आता झाले फोटो काढून, आता झालेत ना फोटो काढून नक्की. चला आता आपण बाहेर जाऊया, मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते आणि मग आपण बर्थडे स्टार्ट करूया. घरचं बर्थडे डेकोरेशन केलेलं आहे. सोनी रियम करा मला चिलम करा, डीएम ब्लॉगर बन गेले भाई. बेसा चिलम करा. नाही लास्ट टाइम भी ये
ही बघा आतमध्ये केक खायला आले आणि चॉकलेट आहे. इथे चॉकलेट आहे सगळी होममेड आहे, सगळी घरी बनवलेलं आहे. हा केक पण घरी बनवलेला आहे. एक केक होता तो संपला आणि हा सेकंड वाला केक. हे बघा हे असं खातात ही लोक, हे असं खातात. हे बघा हे असं खातात. आणि ते गाईज आता सगळे पाहुणे गेलेत आणि बघा कसे जेवायला बघा कसे बसलेत घरात. हे बघा हे बघा मी एवढं जेवलोच नाही अजून. मला दाखव इकडे दाखव. जेवलोच नाही अजून, उपाशी नसते. खोट खोट साफ खोट बोलायचं नाही. हे बघा आणि इथे मेकअप चाललाय का काय करतायत त्यांचं त्यांनाच माहिती. किती किती पाव खाल्ले तू? पाव किती खाल्ले? 4 पाव. पाव दाखव तुझ्या हातात किती आहेत ते. हे बघा गाईस पाव बघा किती हातात आहे. दाखव ना. नाही दाखव लवकर. ही एवढी भाजी म्हणजे 2 माणसांची भाजी. हे 2 पाव त्याच्यामध्ये तिने किती 2 लादा पाव खाल्ले. 2 लादा पाव खाल्ले आणि आम्ही अजून उपाशी आहे. इथे पाव संपलेत. म्हणजे दाखवते पाव संपलेत आणि भाजी उरली आहे. पाव आता हे एवढेच राहिले. 3च पाव आहे. 70 पाव होते आणि भाजी एवढी उरली. तो कुछ खाया है भाई साहब. ही नाही खाल्लंय तरी पण बोलते मी काय कुछ खाया. खाल्लंय. पावभाजी टेस्ट सुद्धा नाही केली. आणि काय आम्ही आता जेवली नाही अजून. मी 3च पाव आहेत. आता बघूया भाऊजीने चायनीज मागवलंय ते आम्ही आता ही पण उपाशी आहे ते मी उपाशी आहे. सर्वांनी 2-2 पाव खाल्लेले आहे. तुम्हा लोकांना येडं बनवते आहे तुमची ब्लॉगरच बघा तुम्ही. नाही गाईज खोटं बोलते, साफ खोटं. बघूया आता आपण चायनीज येईल तर आम्ही तुम्हाला दाखवतोय. ही काय बोलेल ते इग्नोर करा. डबा घेऊन येते घरात. हा डबा भरून घेऊन चालते घरी. ही साफ इग्नोर. टोप घेऊन चालले घरी. टोप नाही, घेऊन guys. ही टोप घेऊन चालले घरी बघा. आणि सांगते की मी 2 पाव खाल्ले. घरी घेऊन चालली. इथला अत्याचार नाही. ही 10 अजून पाव खाऊन झाली. आता पण चायनीज खाणार आहे ती चायनीज. आणि खोटं सांगते आम्हाला. गाईज मी अजून जेवलेली नाही. आता मी Chinese जेवले, तेव्हा केक बघा मी दिलाय जेवते घरी. की नाही ते. बाल्टीवर मी अजून जेवली नाही तर का तर चायनीज येत आहे म्हणून. बाल्टीवर पावभाजी चाट घेऊन चालली ही. चायनीज ना चायनीज ही अशी बुक्कड नाही. बाल्टीवर घेऊन जाते पावभाजी घरी. केक घेऊन गेले अर्धा. लाज वाटते. काहीच नाही ते सगळं संपलं. तुम्हाला दाखवू का मी फक्त सांगा. हा केक घेऊन जाणार आहे ते आता घरात. तुम्हाला दाखवू. मला हे कळत ते फ्रेंडशीने बर्थडेला आले काही माझी इज्जत काढायला आले. पिशवीत घेऊन चालली ती. हॅलो गाईज माझं झालेलं आहे. चला आता म्हणजे गौरी लापा मार गाडी बघा ही पिशवी भरून चालली आमची. बघा तुम्ही स्वतः बघा काय काय. हे बघा काय काय घेऊन चालली बघा. आमचे पेपर पण सोडत नाही. हे बघा हे भीतर पेपर तुम्हाला माहिती पिशवी पण नाही सोडली. हे बघा हाय तो आडवा ब्लॉक आहे उभा ब्लॉक काढते. तुम्हाला माहितीये हे सगळं घेऊन जाणार आहे. हे पेपर ह्याच्यात नानकेटे वगैरे आहेत आणि हे बघा ह्याच्यात केक आहे. भजी म्हणते भजी पण आहे. सगळं भाजी बिजी सर्व आहे. ही घेऊन जाणार आहे. पिशवी कोणाची माहिती का ते पाववाल्यांची पिशवी आहे ती पण नाही सोडत तुम्ही गाईच. लाकूड पण सोडत नाही आज खालचं. बघा ही अशी बुक्कडी बघा गाईच. देखो इथे कदा काही गाईच बघा. ही बुक्कड ही सगळं घेऊन चालले. ब्लॉगर्स घेऊन जाते आमच्याकडून. उडाला वरती घे ना मम्द्या. उडा तू. अरे फॅन लाव गरम होतंय. ही बघा बाय बाय आणि हे बघा चलो गाईज.
सगळे आता चाललेत गाडीने. आता मला सोडायला भाऊजी येत आहे आणि आता आम्ही सगळे चाललोय. बर्थडे बॉय ए बाय काय तू ए बाय बाय बर्थडे बॉय बाय 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 यश बाय अप्पू बाय. आता निघालो आम्ही घरी जायला. गाडी बाहेर आहे. गाईज आता ही लोक इथून जातील परेल विलेजच्या रूटने. ह्या रूटने जातील ते लोक. बाय. त्या लोकांचा त्या रूटने ते लोक गेलेत. आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब